मित्रांनो, मोरांबा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की रमाने तिच्या संस्थेत शेफच्या इंटरव्ह्यूसाठी जेवणाचे डबे मागवलेले असतात। त्यानंतर रमा प्रत्येक डब्यातील जेवणाची चव घ्यायला सुरुवात करते। तर दुसरीकडे असं बघायला मिळतंय की अक्षय हा रमाच्या संस्थेत डबा घेऊन आलेला असतो। डबा घेऊन यायला त्याला थोडासा उशीर झालेला असतो। नंतर अक्षय सिक्युरिटी गार्डला म्हणतो, मला मॅडमला भेटायचं आहे। तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड अक्षयला म्हणतो की अहो, मॅडमला भेटण्याची आणि डबा जमा करण्याची वेळ आता संपलेली आहे। तेव्हा अक्षय त्या शिपायाला विनंती करतो की अहो, मला मॅडमला भेटू द्या ना प्लीज, मी खूप लांबून आलो आहे। तेवढ्यात रमा अक्षयचा आवाज ऐकते आणि अक्षयचा आवाज ऐकून रमा खूपच बेचैन होते। नंतर अक्षय तो डबा तेथील सिक्युरिटी गार्डकडे येऊन परत माघारी निघून जातो। पुढे रमा त्या शिपायाला म्हणते की आता कोण आलं होते इथे। तेव्हा तो शिपाई रमाला म्हणतो की एक माणूस आला होता इथे डबा घेऊन। मग रमा त्याला विचारते कुठे आहे तो डबा। नंतर तो शिपाई म्हणतो की मी तो वॉचमन जवळ दिलेला आहे। नंतर रमा वॉचमन जवळ जाते आणि अक्षयने आणलेला डबा रमा चेक करते। तेव्हा अक्षयने आणलेले त्या डब्यातील पदार्थांची टेस्ट घेऊन रमा म्हणते की खूपच सुंदर आणि अतिशय परफेक्ट असं मनापासून बनवलेलं जेवण दिसतंय हे। नंतर त्या पदार्थांची टेस्ट केल्यावर रमाला अक्षयच्या हाताच्या जेवणाची आठवण येऊ लागते। त्यामुळे आता मोरांबा ह्या मालिकेमध्ये पुढील भागात रमा अक्षयला शेफ म्हणून जॉबवर घेणार का हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे।